तव कथामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। 5 मार्च 1882 दुपारी 3-4चे सुमार. मास्तर महाशय दक्षिणेश्वरच्या बगीच्यामध्ये येऊन पोहोचले. श्रीरामकृष्ण त्यांच्या खोलीमध्ये छोट्या पलंगावर बसले आहेत. रविवार असल्यामुळे पुष्कळ जण दर्शन घेण्याकरता आले आहेत. या जगातील दुष्ट लोकांशी कसं वागावं या संबंधी बोलणं चाललेलं आहे. श्रीरामकृष्ण म्हणतात, परमेश्वर सर्वांभूती आहे, तरी चांगल्या लोकांबरोबर घनिष्ठ संबंध ठेवायला हरकत नाही, पण वाईट लोकांपासून मात्र 2 हात दूर राहिलेलं बरं. एक गोष्ट ऐका. एका साधूनं त्यांच्या शिष्यांना उपदेश केला की सर्वांभूती नारायण वसत आहे, हे जाणून सगळ्यांना नमस्कार करा. एके दिवशी त्यांच्यापैकी एक शिष्य समिधा आणायला वनात गेला. तिथे एकाएकी खूप गोंधळ ऐकू येऊ लागला. पळा पळा, पिसाळलेला हत्ती येत आहे. हे ऐकून सर्वजण वाट फुटेल तिकडे पळू लागले. पण शिष्य मात्र जागीच उभा राहून हत्तीला नमस्कार करू लागला. माहूत ओरडून सांगत होता, पळा अहो पळा, तरीही शिष्य हालेच ना. शेवटी हत्तीनं त्याला सोंडेत धरून उचललं आणि दूर भिरकावून दिलं. शिष्य रक्तबंबाळ होऊन बेशुद्ध पडला. गुरूंना हे कळल्यावर त्याला आश्रमात आणून औषधोपचार केले. शुद्धीवर आल्यावर शिष्याला कारण विचारताच तो म्हणाला, हत्ती नारायण येतो आहे असं समजून मी जागेवरून दूर सरलो नाही. यावर गुरु म्हणाले, हत्ती नारायण येत होता खरा, पण माहूत नारायणानं तुला पळायला सांगितलं होतं ना, मग त्याचं ऐकलं नाहीस. गुरु बिन कौन बतावे वाट, गुरु बिन कौन बतावे वाट, बड़ा बिकट यमघाट, बड़ा बिकट यमघाट, गुरु बिन कौन बतावे वाट. श्रीरामकृष्ण म्हणतात, सर्वांच्या हृदयात नारायण आहे खरा, पण तरीही असाधू अभक्त अशा दुष्ट लोकांशी मिळून मिसळून वागणं योग्य होणार नाही. अशांशी निकट संबंध घातकच. यापैकी कुणाशी 4-2 शब्द बोलला तर चालेल, पण काहींशी तर तेही सपशेल वर्ज्य. अशा लोकांपासून 4 पावलं दूर राहणंच इष्ट. त्यावर भक्तांनी विचारलं, महाराज, दुष्ट माणूस जर आपलं वाईट करेल तर आपण चुपचाप बसणं योग्य आहे का. श्रीरामकृष्ण म्हणतात, या जगात राहायचं म्हटलं की दुष्ट लोकांशी संबंध हा येणारच, आणि म्हणून अशांपासून आपला बचाव करण्याकरता वरवर थोडा तमोगुण दाखवायलाच हवा. पण तो आपले अनिष्ट करेल म्हणून आपण उलट त्याचं अनिष्ट करणं मात्र अगदी अनुचित. एका भयंकर विषारी सापाला कुरणामध्ये येणारे गुराखी घाबरत, पण एका ब्रह्मचार्याने दिले मंत्रामुळे तो साप कोणाला चावेनासा झाला. साप अगदी अंगावर येत नाही हे पाहून गुराख्यांनी त्याला शेपटी धरून गरगर फिरवलं आणि दिलं भिरकावून. तो साप कसाबसा बिळात गेला. गुराख्यांच्या भीतीने तो रात्री बिळाबाहेर यायचा. त्यातच मंत्र घेतल्यामुळे तो हिंसाही करेना. कसाबसा झाडपाला, झाडावरनं पडलेली फळं असं खाऊन जगत होता. काही दिवसांनी ब्रह्मचारी पुन्हा त्या बाजूला आला. तेव्हा गुराख्यांनी त्याला तो साप मरून गेल्याचं सांगितलं. पण ब्रह्मचार्याने त्याला हाक मारताच तो बिळातनं बाहेर आला आणि ब्रह्मचार्याने विचारल्यावरनं आपल्या अवस्थेचं कारण सांगितलं. तेव्हा ब्रह्मचारी म्हणाला, आपलं रक्षण कसं करावं हे देखील तुला समजत नाही. मी चावायला ना केलं होतं, फुत्कारायला नाही. फुत्कार करून गुराख्यांना भीती का नाही दाखवलीस. श्रीरामकृष्ण म्हणतात,
याप्रमाणे दुष्ट लोकांवर फुत्कार करायला काही हरकत नाही. त्यांना भय दाखवलंच पाहिजे, नाहीतर उलट अपाय होईल. फक्त त्यांचं अनिष्ट करू नये. आजचा संदेश आहे, परमेश्वर सर्वांभूती आहे, पण वाईट प्रवृत्तीच्या लोकांपासून दूर राहावं. स्वतःचं रक्षण करण्यासाठी वरवर तमोगुण दाखवावा. निरंजनं नित्यमनन्तरूपं भक्तानुकम्पाधृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामः.